राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी संपता संपेनात। मागील 2 महिन्यांपासून धनंजय मुंडे राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडवरती टीका ठेवण्यात आला। त्यामुळे विरोधकांच्या रडारवर वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे असल्याचं पाहायला मिळतंय। धनंजय मुंडे कृषी मंत्री होते तेव्हा गैरव्यवहार झाला म्हणून अंजली दमाने यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, तर सुरेश धस धनंजय मुंडेंच्या मागे हात धुवून लागले असल्याचं पाहायला मिळतंय। पालकमंत्री असताना बोगस कामं केली तर कधी वाळू आणि राखाच्या विषयांवरून ते मुंडेंना डिवचताना दिसतात। पण हे प्रकरण चर्चेच्या बाहेर जात नाही तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडेंना कोर्टानं आणखी एक नोटीस बजावली आहे। ती नोटीस कोणत्या कारणामुळे बजावली आहे, कोणाच्या तक्रारीमुळे हे प्रकरण सुरू झालं, हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद बिक्कड, तुम्ही पाहतात मुंबई तक। मंत्री धनंजय मुंडे यांना परळीच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। विधानसभाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवल्याबाबत करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगानं परळीच्या फौजदारी न्यायालयानं धनंजय मुंडे यांना ही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। याबाबत 24 फेब्रुवारीला परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती करुणा मुंडेंचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिली आहे। धनंजय मुंडे यांनी गेल्या वर्षी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे, 3 मुली करुणा मुंडे यांच्या 2 अपत्यांचा उल्लेख केला होता। मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत धनंजय मुंडे यांनी कुठलाही उल्लेख केला नव्हता। धनंजय मुंडेंनी वरील खरी माहिती लपवल्याबद्दल करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन तक्रार दाखल केली होती। तक्रारीची मूळ कागदपत्रे 5 फेब्रुवारीला न्यायालयासमोर दाखल केली होती। त्यावरून न्यायालयानं या तक्रारीप्रमाणे आदेश दिले असल्याचं करुणा शर्मा यांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी म्हटलंय। पण निवडणूक लढवताना उमेदवार जी माहिती शपथपत्रात लिहून देतो ती माहिती खरी असणं बंधनकारक आहे। लोकप्रतिनिधी कायदा 1991च्या कलम 33 नुसार खरी माहिती देणं हे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास बंधनकारक असतं। तसेच खोटी माहिती दिल्यास कलम 125 नुसार 6 महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे। याबाबत तक्रार करणाऱ्या व्यक्तीला खासगी तक्रार करण्याचा अधिकार आहे असं पत्रकात म्हटलंय। मागील आठवड्यात न्यायालयानं मंत्री धनंजय मुंडेंच्या करुणा मुंडे या पहिल्या पत्नी असल्याचा निकाल दिला होता। याबरोबरच करुणा मुंडेंसह त्यांच्या मुलींना प्रति महिना 2 लाख रुपये देण्यात यावे असं आदेश न्यायालयानं दिले आहेत। त्यानंतर आता न्यायालयाने ही दुसरी नोटीस बजावली आहे। विरोधक आधीच मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करीत असताना त्यानंतर आता धनंजय मुंडेंना न्यायालयानं खरी माहिती लपवल्याबाबत नोटीस बजावली आहे। आता या प्रकरणात धनंजय मुंडे न्यायालयात काय उत्तर देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। पण ताज्या बातम्यांसाठी आणि बातमीच्या सखोल आणि अचूक विश्लेषणासाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।